नमस्ते मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोरे व्लॉग्स. मित्र, आज बघा आखाती युद्ध झालं आहे. म्हणजे अमेरिका आणि इराण आणि इस्रायल या तिघांचं जी लढाई झाली त्याच्यामुळे त्याचे परिणाम आज संपूर्ण जगाला भोगायला लागत आहेत आणि विशेष करून भारताला जास्त भोगायला लागत आहेत. त्याच्यामुळे आपल्या देशात पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर याची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. आता घरगुती सिलेंडर हा पुन्हा एकदा 29 रुपयाने वाढला आहे. पहिला तो 912.50 रुपयाला मिळत होता, आता तो 941.50 रुपयाला मिळणार आहे. म्हणजे दर दिवशी काही ना काही वाढत आहे. आज तुम्ही टी व्ही, सोशल मीडिया, न्यूजपेपर कुठेही बघा, तुम्हाला एक ना एक वस्तू वाढलेली दिसेलच. आणि सरकार कुठच्याही गोष्टीवर कंट्रोल करत नाही आहे. जे महागाई वाढते तशी वाढवून देत आहेत. कारण त्यांना आता कोणत्याही निवडणुका नाही, त्याच्यामुळे सरकार आता महागाईवर कंट्रोल करत नाही आहे आणि दिवसेंदिवस महागाई वाढत जात आहे. तर आता या वाढलेल्या महागाईविरोधात शिवसेना, ठाकरे सेना आंदोलन करत आहे. बघा त्यांच्या आंदोलनाचा व्हिडिओ बघा, मग तुम्हाला समजेल. पेट्रोल डिझेल दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा, गॅस दरवाढ करणाऱ्या या मोदी सरकारचं करायचं काय? महागाईवर 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 मोदीवर मोदीवर महंगाई पे महंगाई पे महंगाई पे शिवसेना का भगवे का, अरे भगवे का, अरे भगवे का, अरे मोदी पे महंगाई पे महंगाई पे. याला नाव दिलेलं आहे आम्ही महंगाई के अच्छे दिन. कारण हे सरकार म्हटलं होतं की अच्छे दिन आएगे, हे महंगाई के अच्छे दिन आहे. हे अच्छे दिन नहीं, महंगाई के दिन आता आलेले आहे. बहुत हो गई महंगाई की बार, अब की बार मोदी सरकार, असं मोदी सरकार 2014 म्हणलं. आता आम्ही म्हणतो बहुत हो गई महंगाई की बार, हटा दो हे मोदी सरकार. सर्वसामान्य माणसाचं जीवन जगणं असह्य झालेलं आहे, वेदनादायक झालेलं आहे. इंधन दरवाढ झाले, गॅस माता भगिनी स्वयंपाकघरात गॅस पेटवू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. बाहेर आलं तर डिझेल भरू शकत नाही, पेट्रोल भरू शकत नाही अशा स्थिती आहे. सगळ्या जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढलेले आहे आणि या स्थितीमध्ये हे सरकार डोळे उघडून नुसतं बघतंय, करत काही नाही. हे सरकार तसं पाहायला गेलं, डोळे जरी उघडे असले तरी आंधळं सरकार आहे. हे सरकार जनतेच्या विरोधातलं सरकार आहे. म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या आंदोलनाची हाक दिलेली आणि प्रचंड प्रतिसाद याला मिळतो. मुंबईतील प्रकार समोर येते. मुंबईच्या वरील डोममध्ये म्युझिक प्लांटमध्ये अशोक गांगुर्डे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. हॉटेलमध्ये सेवन आणि ब्रेकचा सुद्धा अँगल असल्याचा तपास होण्यास, त्याचबरोबर पुण्यात सुद्धा रेवबाजूर छापा मारण्यात. मला याची काही माहिती नाही, मी माहिती घेतो, निश्चित उत्तर देतो. आणि नारेगाव प्रकरणात जे निराकरण प्रकरणात जे मती शेखचं नाव आलं, त्या प्रकरणी आता मती शेखने इम्तियाज जलीलचं नाव घेतलंय. ठीक आहे ना, जे काही पोलीस तपासाचे असेल ते होईल. त्याला काय एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांना अनुमोदन देण्यात आलं. महायुती शिंदे यांना त्यांचं चालू आहे, त्यांची आडवा आणि जिरवा चालू आहे. आपल्याला पाणी आडवा पाणी जिरवा योजना होती ना, आता भाजप शिंदेची जिरवतोय आणि भाजपच त्यांची अडवतोय आणि भाजपच त्यांची जिरवतोय. अशा शिंदेचे आमदार भाजपवर आरोप करतात. एकनाथ शिंदेना कार्यक्रमात निमंत्रण नाही, यावरून आता मोठी चर्चा करतात. दिलं पाहिजे. नवी मुंबईचे ते त्या जिल्ह्याचे मला असं वाटतं पालकमंत्री पण आहे, एक राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. परंतु भारतीय जनता पार्टी ठिकठिकाणी राजकारण करते सरकार. आता तुम्ही शिवसेनेच्या आंदोलनाचा व्हिडिओ बघितला असेल की महागाई कशी वाढत आहे आणि ते कसं आंदोलन करत आहेत. परंतु फक्त शिवसेनेच नाही तर इतर पक्ष जे आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी, आम आदमी पार्टी, हे जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी आंदोलन केलं पाहिजे. कारण सत्ताधारी पक्षाला त्या महागाई कधीच दिसत नाही आहे. सत्ताधारी पक्षातले आमदार, खासदार हे फक्त एकमेकाचे उमेदवार पळवण्याच्या पाठी लागले आहेत, घोडेबाजार करण्याच्या पाठी लागले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडून आपण वेगळी अपेक्षा करता नाही. परंतु जे विरोधी पक्षातले जे आमदार, खासदार आहेत किंवा जे नेते आहेत त्यांनी महागाई विरोधात आंदोलन करायला पाहिजे. कारण इतर पक्ष कुठेच आंदोलन करताना दिसत नाही आहेत. त्याच्यामुळे महागाई ही वाढत जात आहे. मला असं वाटतं की महागाईवर कंट्रोल करण्यासाठी आंदोलन करणं हा एकच उपाय दिसत आहे. बाकी दुसरा कोणताही उपाय दिसत नाही आहे. धन्यवाद. मी तुमचा निरोप घेतो. पुढच्या वेळी एका नवीन विषयावर बोलू.
आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.